कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कालबाह्य झालेले कायदे, राष्ट्रीय बाजार समिती धोरणातील त्रुटी आणि अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत वाढत्या कारवाईच्या निषेधार्थ व्यापारी वर्गाने 5 डिसेंबरला राज्यव्यापी बंदीची घोषणा केली आहे। मार्केट यार्डतील पुणा मर्चंट्स चेंबरमध्ये झालेल्या राज्यव्यापी परिषदेत हा निर्णय घेण्यात आला। परिषदेला मुंबई, कोल्हापूर, नाशिक, लातूरसह विविध जिल्ह्यातील 100 हून अधिक पदाधिकारी उपस्थित होते। व्यापारी संघटनांनी सरकारकडून प्रलंबित मागण्यांवर तत्काळ कार्यवाहीची मागणी केली आहे। आता आपण सध्या आहोत मार्केट यार्ड येथे आणि पाहायला गेलं तर पुणे व्यापारी आणि तसेच राज्यातील इतर व्यापारी येत्या 5 डिसेंबर पासून संपावर जाणार आहेत। राज्यातील व्यापाऱ्यांच्या मनात गेल्या अनेक महिन्यांपासून नाराजीचे वातावरण तयार होत आहे आणि रोजच्या व्यवहारात येणाऱ्या अडचणी, वाढत्या तपासण्या, जुने नियम आणि शासनाच्या निर्णयांना लागणारा विलंब या सगळ्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अडचण येत आहे आणि व्यापार करण्यासाठी त्यांना अडचण येत आहे। त्यांच्या एकंदरीत पाहायला गेलं त्यांच्या मागण्या आणि याबाबत त्यांची सर्व चर्चा झाली, पण तरीही या ठिकाणी कोणताही ठोस निर्णय घेतला गेला नाही। यामुळे व्यापाऱ्यांमध्ये खूप नाराजी पसरली आहे आणि एकंदरीत पाहायला गेलं तर या सर्व संदर्भात व्यापाऱ्यांना वाटते की आता ही बाजारपेठ आता बदलत चालली आहे आणि एकंदरीत पाहायला गेलं तर व्यवहाराची जी पद्धत आहे ती आता बदलत चालली आहे, पण त्यानुसार नियमामध्ये कुठेही बदल होत नाही। उलट नवीन तपासण्या, दंड, कागदपत्रांची मागणी आणि कायद्यांच्या नावाखाली दबाव वाढते। यामुळे व्यापाऱ्यांवर अधिक ताण येत आहे आणि व्यवहार करण्याची त्यांना अधिक अडचणी येत आहेत। पण आता एकंदरीत पाहायला गेलं तर आता सर्व व्यापाऱ्यांनी एक निर्णय घेतला आहे, छोटा व्यापारी असो किंवा मोठा व्यापारी, या दोघांच्याही मनात आता एकच प्रश्न आहे, आमच्यासाठी सोयीची व्यवस्था कधी होणार। आणि आता या संदर्भात आता पुण्यातील जे व्यापारी संघटन आहे किंवा राज्यातील इतर व्यापारी संघटन यांनी संपाचा निर्णय घेतला। आता येत्या 5 डिसेंबरलाच हे व्यापारी आता संपावर जाणार आहेत आणि एकंदरीत पाहायला गेलं तर आता राज्य सरकार या संपाबाबत कशा प्रकारे विचार करतं हे आता आपल्याला पाहावं लागेल। न्यूज अनकटसाठी मी दिनेश वडणे, धन्यवाद।